भाषण करताना भूक लागली असेल म्हणून कोंबडी म्हणून पाहिलं असेल, मला माहिती नाही. पण या खाटकाच्या हातामध्ये आपण मुंबई देणार आहोत. IPL मध्ये तंगड्या दाखवल्या, त्याच्यावरती सगळी टीका झाल्यानंतर बेशरमपणाने तुम्ही ते सगळं करत होतात. ना जनाची ना मनाची. तुम्ही चाललंय तुमचं, काही करा, चालू आहे. पण त्याच्यावरती टीका झाल्यानंतर मग ते सगळे झाकाझाक केली. आणि मी सांगतो ना, गेल्या 5 वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, हे सोडवतो आहोतच. कोणी येऊन इकडे या स्टेजवरती, या व्यासपीठावरती उभं राहावं, त्यांनी विचारावे प्रश्न, माझ्याकडे उत्तर नसलं तर या निवडणुकीतून मी बाजूला होईल. पैसे कुठे गेले, कुठे गेले? अरे तुझ्या खालून टनेल गेलेला आहे, जलबोगदा गेलेला आहे, पाहिलायस? नसेल बघितलं तर ये माझ्या बरोबर, मी घेऊन जातो तुला. टनेलमध्ये घेऊन जातो, सोडतो पाणी, जा कुठल्या नळ्यातून बाहेर पडतोस तो पड. पण भ्रष्टाचार झाला, त्याच्यासाठी मुद्दा म्हणून मी हा कागद घेऊनच फिरतोय. हा पुरावा आहे माझ्याकडे. हा विधानमंडळातला कागद आहे. मी मुद्दामून तुम्हाला सगळ्यांना कित्येक सभेमध्ये मी दाखवलाय, पण आज ही संपूर्ण मुंबईची सभा आहे म्हणून मी पुन्हा दाखवतो आहे. त्याच्यामध्ये जो प्रश्न विचारण्यात आला आहे तो प्रश्न वाचतो आणि उत्तर वाचतो. जो प्रश्न विचारला तो प्रश्न असा आहे की महानगरपालिकेत गेल्या 5 वर्षात आर्थिक गैरव्यवहाराच्या किती घटना उघडकीस आल्या व त्या प्रकरणी प्रशासनाकडून, शासनाकडून कारवाई करण्यात आली आहे काय? असल्यास कारवाईचे स्वरूप काय आहे व उर्वरित प्रकरणांची सद्यस्थिती काय आहे? आहे ना, मुंबईच्या महापालिकेच्या भ्रष्टाचाराबद्दलचा हा प्रश्न आहे ना. विधानमंडळातला कागद आहे आणि त्याच्यावरती अभिप्राय आहे. निरंक म्हणजे 0, 1 सुद्धा प्रकरण ना चौकशीसाठी आहे ना त्याच्यावरती कधी कारवाई झालेली आहे. न्याय प्रविष्ट किती प्रकरण आहेत काय असा पुढचा प्रश्न आहे. त्याचं सुद्धा उत्तर आहे निरंक म्हणजे 0, 1 सुद्धा प्रकरण नाही. मी मुख्यमंत्री नाहीये, मी आमदार नाहीये, पण हा कागद माझ्या हातामध्ये येऊ शकतो जो मुख्यमंत्र्यांच्या हातात जाऊ शकत नाही. ज्या राज्याचे कृषी मंत्री म्हणून तुम्ही केंद्रात बसलेला आहात, तुमचा गृहमंत्री इकडे बसलेला आहे, उपमुख्यमंत्री तुमचा बसलेला आहे, शासन तुमच्या मांडीखाली आहे, तरी जो कागद उद्धव ठाकरेकडे येतो तो कागद शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या हातात जात नाही. आमच्यावरती 40,000 कोटी खाल्ल्याचा आरोप करण्याच्या हातामध्ये जाण्याचा प्रश्नच नाहीये, कारण कागद आणि त्यांचं नातं नाहीच आहे. मग मी या कागदाच्या कॉपीज काढतो, पाठवून देतो पृथ्वीराज चव्हाणांना, पाठवून देतो शरद पवारांना, आणि दुसरे जे सभा नाही, मैदान नाही म्हणून बोंबलतात आमच्या नावाने त्यांना पाठवतो. त्यांना सांगतो की हा कागद तुम्हाला पाठवलेला आहे, वाचा, याचा बोळा करा आणि स्वतःच्या तोंडात घालून गप्प बसा. फुकट आमच्या नावाने भ्रष्टाचाराच्या बोंबा मारू नका. एक सुद्धा प्रकरण गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही भ्रष्टाचाराचं केलेलं नाहीये, अभिमानाने मी सांगतो. एक सुद्धा भूखंड जो जनतेच्या कामासाठी होता त्याचं आरक्षण महापालिकेने बदललेलं नाही, हे सुद्धा मी अभिमानाने सांगतो आहे. आणि जी काही मुंबई वाढत चाललेली आहे, हा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, आजच इकडे वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे की ही सोन्याची खाण आहे. या सोन्याच्या खाणीचं आरक्षण आता बदललं जाते. कोणाला विचारून? महापालिकेला विचारात घेताय? टॉवरसाठी तुम्ही FSI देत आहात, पाणी कोण देणार? देताय तुम्ही. एक मुख्यमंत्री FSI देतो, निघून जातो, काय खायचं ते खातो आणि निघून जातो. पण टॉवर बांधताना पाणी मुंबईकरांचं वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये जे मोठमोठ्या टॉवरमध्ये लोक राहायला येतात त्यांना पाणी पुरवायचं महापालिकेने, त्यांचं सांडपाणी घेऊन जायचं महापालिकेने. तुम्ही FSI वाढवायचा, तुम्ही पैसे खाऊन जायचं आणि महापालिका त्यांची घरगडी वाटली की काय धुणी भांडी करायला महापालिका? अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही सगळ्या बघता आहात. हॉस्पिटलचा दर्जा घ्या, महापालिकेचं हॉस्पिटल बघा. आणि म्हणून मी सांगतोय की जे करून दाखवलं हे तुम्हाला दिसत नसेल तर तुमच्या डोळ्यामध्ये राजकीय मोतीबिंदू झालेला आहे. या राजकीय मोतीबिंदूचं फुकटामध्ये ऑपरेशन महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये करून देण्याची जबाबदारी मी घेतो. कशाला?
डोळ्यातला मोतीबिंदू सोडा, पण तुमचा कोणताही अवयव निकामी झाला असेल तर त्याच्यावरती स्वस्तात आणि फुकटामध्ये ट्रीटमेंट देण्याची जबाबदारी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मी घेतो आहे. राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. आमचा प्रत्येक नगरसेवक दरवर्षी कार्याचा अहवाल प्रकाशित करतो, पण राज्याचे मुख्यमंत्री करून काय दाखवलं ते सांगा ना. काहीच करत नाही. आणि असे सगळे नालायक, भ्रष्ट, ही दरोडेखोरांची टोळी. म्हणजे परवा मी काँग्रेसवाल्याचं वर्णन केलं होतं की लफंग्याच्या हाती तिरंगा. काँग्रेसचा तिरंगा आहे या लफंग्याच्या हाती आहे, आणि त्या लफंग्याच्या हाती, कृपाशंकरच्या हाती आपण सगळे मुंबई देणार आहोत. शिवसेना प्रमुख येत आहेत, तुम्ही जल्लोषात हात वर करून सांगा. शिवसेना प्रमुख साहेब सांगायला पाहिजे की तुम्ही अजिबात चिंता करू नका, ही मुंबई तुमचीच आहे. आणि पृथ्वीराज असो, शरद पवार असो, कृपाशंकर असो, त्याच्या 1000 काय लाख पिढ्या उतरल्या तरी या मुंबईवरचा भगवा आणि त्याच्यासोबत आता निळा कोणी किती बोंबललं तरी आम्ही उतरू देणार नाही. हे तुम्ही जरा मला हात वर करून दाखवा ना, मुठी वर करून दाखवा. बस. मग जेवढे जेवढे उमेदवार आपल्या युतीचे उभे आहेत त्यांना निवडून देण्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची, आणि निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून काम करून घेण्याची जबाबदारी मी घेतो आहे. आणि मुंबई अशी बनवून दाखवीन की तुम्हाला सुद्धा अभिमान वाटेल, आणि पुन्हा सांगतो परदेशी पर्यटकांना सुद्धा हेवा वाटेल अशी मुंबई मी बनवणार म्हणजे बनवणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे राम. हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात येतो आहे. प्रौढ प्रताप पुरंदर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावंत हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. त्यानंतर उद्धव साहेबांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय रामदासजी आठवले यांच्या हस्ते प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येतो. हिमालय रूपी माननीय शिवसेना प्रमुखांची सावली, तमाम शिवसैनिकांची माय माऊली महाराष्ट्र माता मासाहेब. मासाहेबांच्या प्रतिमेस माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांनी पुष्पहार अर्पण करावा. विभागाच्या वतीने शिवशक्ती आणि भीमशक्ती यांच्या गाण्यांच्या सीडीचं प्रकाशन शिवसेना प्रमुखांच्या हस्ते होत आहे. वाघाची हाक, चित्त्याची साथ.
विभागाच्या वतीने ॲडव्होकेट अनिल परब हे शिवसेना प्रमुखांना पुष्पहार अर्पण करत आहेत. पुष्पहार देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांच्यासोबत आहेत रिपाईचे विभाग अध्यक्ष विवेक पवार. त्यानंतर आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे आणि तो क्षण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मार्गदर्शन. अखंड हिंदुस्थानच्या कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. जितू करायचं का सुरुवात? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, सुरुवात कुठून करायची मला माहित नाही. वरून करू का खालून करू, इकडून करू का तिकडून करू, पण करावी तर लागतेच. माझ्या प्रचाराचं ही एक मीटिंग ही झाल्यानंतर उद्या प्रचार बंद 5 वाजता. उद्या पुण्याला जातोय 2 वाजता दुपारची सभा आहे त्याची. याही मंडळींची आज सभा आहेच कुठे ना कुठेतरी. आज सगळे एकत्र आलेले पाहून बरं वाटलं. आपली एकी कायम आहे. आता आरोप आणि प्रत्यारोप हे होतच राहणार, त्यात नवीन काहीच नाही. त्या लखोबाने काहीतरी नाशिकला जुनं किणी प्रकरण काढले आणि त्यामध्ये आपल्याला आरोप केला आपल्यावरती. ह्या किणी प्रकरणामध्ये सेना आणि भाजपाचा अभय होतं आपलं. त्या लखोबाला सांगायचंय, तेलगी प्रकरणामध्ये तुला कोणाचं अभय मिळालं? कुठे तुझ्या भागाला तेल लावलं ते सांग ना. दूरदर्शनवरती दाखवलं गेलं होतं. त्याची काहीतरी नार्को टेस्ट झाली होती, नार्को टेस्ट. तर तेलगी म्हणाला, त्याला विचारलं तेरा और भुजबल का क्या संबंध है? तर तो बोलला, अरे वो तो मेरा गॉड है, मेरा गॉड है. तेलगी म्हणतोय. सुटला. कोणी सोडला? इतकं जुनं खोदकाम बरं नाही म्हणा. अंगलटील तुमच्या आमच्या नाही. सगळे साले नखरे करून बसलेत. म्हणून तुम्हाला 16 फेब्रुवारीला निर्णय घ्यायचा आहे. एक ना एक दिवस नव्हे, त्याच दिवशी काँग्रेसला गाडावीच लागेल. आज रामदास, मी तुमची शिरोशाहीर ऐकायला येणार होतो, पण म्हणजे थोडं दूरदर्शनवर ऐकली. ते ऐकल्यानंतर मलाही मग शेवटी स्फूर्ती येते.
आपणही काही कमी नाही, हम भी कुछ कम नाही. बरं, आठवतात काहीतरी ओळी. रामदास, असेच एकत्र येऊया. आपण एकत्र आलेलो आहोत, आपण येणार आहे. आपण एकत्र आलोत, एकत्र राहूया. आणि रामदास, तुम्ही आठवले, सगळे मिळून आपण 26 फेब्रुवारीला काँग्रेसला नागवले. करावंच लागेल. कोणी करायचं? तुम्ही करायचं, आम्ही नाही. आम्ही आपले विचार देणारी मंडळी आहोत. बाबांनो, विचार घ्या, शाणे व्हा. ते आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. काय झोकदार ऐतिहासिक नाव आहे. जग गेला आणि वाहन राहिली. ठोकतायत. ह्या निवडणुकीनंतर, म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुकीनंतर शिवसेना नाहीशी होणार, अदृश्य होणार. तुमच्याकडे काय व्हॅनिशिंग क्रीम आहे काय? आणि तुम्ही काय चोपडण्याचा धंदा करता? मग पृथ्वीराज चव्हाण हे नाव घेण्यापेक्षा पृथ्वीराज चोपडे नाव घ्या. पण एक लक्षात घ्या, हे आमचं व्हॅनिशिंग क्रीम माझ्या समोर बसलेलं आहे. हे 10 फेब्रुवारीला तुम्हाला लावल्यानंतर तुम्ही व्हॅनिश होणार आहात. शिवसेना व्हॅनिश होऊ शकत नाही, करताच येणार नाही. पाहिजे तिथे चोळा. काय सर, किती 80 म्हणजे सेना निघाल्यात. 80 सेना आपली शिवसेना निघाल्यापासून सगळ्या नष्ट झाल्या. एकमेव शिवरायाची शिवसेना आज हयात आहे, तुमच्या माझ्या समोर बसली आहे. काय माकडांना माहित आहे? शिवसेनेला मायावतीच्या हत्येला जसं तुम्ही कव्हर घालता ना, तशी कव्हर घालून शिवसेना झाकली जाणार नाही. काय कल्पना आहे मायावतीच्या? ती म्हणे काय, ते निवडणुकीचं तिचं बौद्ध चिन्ह आहे, सिम्बॉल, त्याच्यावरती कव्हर. एवढे हत्ती कव्हर टाकतायत. मग त्याशी मी बोललो, मायावतीच्या हत्तीवरती जर तुम्ही कव्हर टाकणार असाल आणि झाकणार असाल तर तुमच्या हाताचं काय? कुठे घालणार? कुठून झाकणार? खिशात घालून फिरणार का कशात घालून फिरणार? काय मूर्खाच्या कल्पना येतो. हे अशा काही गोष्टी झाकून होतात काय? तुमचं उघडं पडलं ते झाका. निवडणुकीला त्याचा काही फायदा नाही. एक एक कल्पना पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं. ते आमचे पोलीस कमिशनर, त्या पोलिसांवरती एक ऑर्डर काढले निवडणुकीच्या दरम्यान, तुम्ही आजारी पडलात तरी दाखवायला यायचं, खरंच आजारी आहात की नाही. हा काय अत्याचार आहे? कोणचे आजार असे आहेत की तो इतका भयंकर असताना सुद्धा तुम्हाला दाखवायला यायचं? समजा पोलीस कमिशनरला मुळव्याध झाली, काय करायचं? कोणाला दाखवायचं? आबा पाटलाला? हो आबा अहो पाटील साहेब बघाव. काहीतरी सांगावं, माझा गेटवे ऑफ इंडिया पाहावं. काय कल्पना काय त्या? माणसं आहेत, काही होऊ शकतं, कसलंही दुखणं उद्भवू शकतं. काही अशी दुखणी असतात की तो नाही हलू शकणार नाही, चालू शकणार नाही, अंगात फणफणीत ताप आहे, तो काय कमिशनरला दाखवा द्यायचं की घाला तुमचं हे म्हणजे ते हे आपलं थर्मामीटर बघलेत. कसले घाणेरडे एक कल्पना निघतायत.
नंतर काय होतं मला कोणी विचारतंय, अहो केवढा विरोधी प्रचार चाललाय शिवसेनेच्या विरुद्ध, तुमच्या विरुद्ध, उद्धवच्या विरुद्ध. हे आमच्या जवळ आले त्यांच्या विरुद्ध, ही भीमशक्ती, भारतीय जनता पक्षवाले आलेत, टीका करतायत. काय त्याला टीका करतायत? जत्रा गावामध्ये भरली ना की पिपाण्या वाजवणारे खूप पोरं टोरं पॅ करत फिरत असतात सगळीकडे. आता पोरं पिपाण्या वाजवत आहेत म्हणून त्याच्यासमोर बिस्मिल्ला काय सनई घेऊन बसणार? आम्ही बिस्मिल्ला आहोत, आमची सनई या पिपाण्यावालींच्या समोर नाही वाजवण्याची त्यांची लायकी नाहीये. ह्या बरोबऱ्या करू नका, तुलना करू नका. आहेत सध्या बरेचसे मार्गावर येत आहेत, येऊ द्या, पुष्कळ मार्ग येतात. पण ही लोकशाहीला काही अर्थ राहिला का? आज मुंबईमध्ये शिवसेनेने जे कार्य केले ते दृश्य स्वरूपात आहे, दृश्य स्वरूपात. पुस्तिकाही उद्धवनी काढलेली आहे, हे करून दाखवले. त्याच्यावरती टीका. कोणी म्हणतात, ते आबा म्हणतात यांनी काय केले, चरून दाखवले. हो, चरून दाखवले. बरं. आणि त्यांनी नंतर काही वृत्तपत्र एक दररोज एक तरी फोटो असतो कचऱ्याचा, आणि तो एक कोण भिकार, कोणीतरी एक भाऊचा धक्कावाला टोपी घालून फिरतो, ठराविक मॉडेल शोधून काढतो. बायका त्यांच्याच, प्रत्येकडे ते दांडके घेऊन फिरतो. तुम्हाला काय वाटतं नगरसेवकांनी कसं काम केलंय? कसं काम केलंय? आमचा संडास तुटलाय, तो अजून बांधला नाही. खासदाराला तेच सांगतात, असते तो खासदार, पण त्याला सुद्धा गटारीची कामं. हे तुम्हाला एवढंच बरोबर कसं तेवढं मनसेच्याच ह्याच्याच त्याच्याच बायका, शिवसेनेची बायका नाही मिळत तुम्हाला? पण काही काही आहे, रणरागिणी आहेत, खडाडून उत्तर देतात, दणदणीत उत्तर देतात. आता बघूया निवडून आल्यानंतर 50% काय होतंय काय कळत नाही, काय होणार आहे. पण ह्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जो भगवा झेंडा फडकतोय, भारतीय जनता पक्षाचा तोही भगवाच आहे. येतोय ना, त्यांना विसरून कसं चालेल? ते आपल्यामध्ये आलेले आहेत, आपल्याजवळ शेवटपर्यंत राहणार आहे. त्यांचा निळा झेंडा फडकतोय. बरं, हे झेंडे कोणी उतरू शकत नाहीत, उतरण्याची कोणाची ताकद नाही, हिंमत नाही. ते फडकणारच बघा. आणि महापौर शिवसेनेचाच, भारतीय जनता पक्षाचाच आणि रिपाईचाच, भीमशक्तीचाच तिथे बसणार, विराजमान होणार. आपलाच जरी कागद. ही जी सगळी जे काही चालली आहेत गोष्टी, आरोप होता. आता तिकडे पण बस सभा बाजूलाच भरली आहे कुठेतरी. पुढे कागद आहे. त्या खरं सांगायचं म्हणजे जुनं कशाला उकरून काढताय? नवीन मुद्दे नाही तुमच्याकडे? शरद पवार आमचे दोस्त म्हणजे काय, तो काँग्रेसमध्ये कोणीच नव्हता. यावेळेला शिवसेनेचा जन्म झाला आणि पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला, तर शरद पवार आणि अरुण मेहता, दुर्दैवाने अरुण मेहता नाहीत, पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या. काँग्रेसमध्ये कोणी नव्हते. तिथून माझी मैत्री आहे त्यांची, तिथून. आणि आज तुम्ही एकदम काय काढताय? कुठे जुनं पीठ? हो, मी बोललो ना, माझे शब्द बंदुकीच्या गोळीसारखे असतात. गेली गोळी की गेली, परत शोधत नाही कुठे पडली. तुम्ही तिचं कार्टीज गोळा करा, पण गोळी नाही मिळायची. मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही. दिला शब्द दिला, शब्द परत घेतला नाही कधी. असं असताना
तुम्ही कशा करता झक मारायला ते काढलं नामांतराचं पीठ. गरिबांची बाजू मी घेतली होती. जे काही गरीब आहेत, दलित आहेत, कोणी आहेत, ते काही जाऊन विद्यापीठात शिक्षण घेणं, साधं शिक्षण त्यांना मिळत नाही, त्याची सोय तुम्ही करू शकत नाही, त्यांना राहायला घरं देत नाही. तिथे मी बोललो होतो, कशा करताय नामांतराचं चाललंय तुमचं, कशा करता झगडताय, लढताय, घरामध्ये नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ, हे बोललो ना. त्यात गरिबांची बाजू होती, हेटाळणी नव्हती. का काढलं शरद पवार तुम्ही? बरं, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा काही शिल्लक असेल तर रासू गवईला बोलवा. तुम्ही या. रासू गवई माझ्या मातोश्रीमध्ये आले होते, जेवायला बोलवलं होतं त्यांना. आणि त्यावेळेला रासू गवईने मला त्याने विचारलं की बाळासाहेब काय करायचं आहे मराठवाडा विद्यापीठाचं. तर म्हटलं कशा करताय, काय पाहिजे? म्हणजे आंबेडकरांचं नाव. म्हटलं बघा, मराठवाड्याला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. तिकडे त्यावेळेला लढत दिली होती हैदराबादच्या त्या निजामच्या विरुद्ध. ते मला वाटतं तो रिझीच होता. किती हिंदू मारले त्यांनी. आणि रामानंद तीर्थ कशाला हे आदर्शमध्ये सापडलेत ना. हे आहे अशोक चव्हाण, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे होते रामानंद तीर्थाबरोबर. त्यांनी झुंज दिली ती. गोविंद शराफ होते. आणि त्या मराठवाड्याला इतिहास आहे, इतिहास ऐतिहासिक आहे नाव. कसं करून चालायचं? तर म्हटलं मन काय करायचं मग? तर म्हटलं असं करा, हे नाव देता आलं तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले. मी लगेच तिथून रासू गवई यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं, बाळासाहेबांच्या इथं मी बसलोय. त्याने अरे वा म्हणजे चांगलं आहे. शरद बाबू हे का नाही सांगत? मी जिवंत माणसांच्या साक्षी काढतो, मेलेल्या माणसांच्या नाही. पण तुमची मनच मेली आहेत, त्याला मी तरी काय करू? हे सत्य सांगतोय. रासू गवई आहेत, शरद पवार आहेत. या सांगा ह्या सगळ्या लोकांना हे खरं आहे की नाही. पिठाचं काय घेऊन बसलात? काय काँग्रेसमध्ये तर काही नेतृत्व राहिले? लाज वाटली पाहिजे मराठ्यांना. मी म्हणेन मग ह्या काँग्रेसमधल्या एक परदेशी बाई येते काय हुकूमत गाजवते या देशावरती. मोगलांनी 2000 वर्ष राज्य केलं, ब्रिटिशांनी 150 वर्ष राज्य केलं, आणि आता पुन्हा ही इटालियन बाई परदेशीच राज्य. राजीव गांधीच्या वेळेला एक घोषणा निघालची, स्लोगन, बी इंडियन, बाय इंडियन अँड मॅरी इटालियन. बी इंडियन म्हणजे आपला अभिमान बाळगा देशाचा. वस्तू खरेदी कराल त्याही आपल्या देशातल्या करा, लग्न कराल परदेशाची करा. झाले, आलंय घराणं उतरलंय तुमच्या बोडक्यावर. परत सोनिया गांधी आली, राहुल गांधी आहेत, प्रियांका उतरली, तिचा नवरा उतरला वडेरा, जो हसत नाही कधी, तो उतरलाय. 2 पोरं उतरली आहेत. याच्या आला काय सांग, इतरांना काय पोरच होत नाहीत? त्यांच्या पोरांतरी गादीवर कधी बसायचं? सगळंच तुम्हीच उभवताय. नुसतंच थंड भयंकर शंड वृत्तीने आम्ही बसलो आहोत. कसली 26 जानेवारी, कसली 15 ऑगस्ट, कशाला सादर करताय? झेंड्याला लाज वाटते. ते आमच्या राष्ट्रपती त्यानं साधं सांगितलं की तो जो अफजल गुरुचा जो दयेचा अर्ज आहे तो फेटाळून लावा. नाही, अफजल गुरुला फाशी दिली जात नाही, कसाबला नाही, मारले गेले ते मेले ते मेले. पुतळे काय उभारताय? कशाला उभारताय पुतळे? बरं, आमच्या आहेत ना, काय सुविधा मी दिल्या नाहीत? ती आज पुरवणी बाहेर पडली ती बघा आमची मुंबईमध्ये. काय किती केले त्याचं वर्णन काय? तो स्विमिंग पूल जाऊन बघा, त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं दालन जाऊन बघा, बागा सुधारल्यात किती ते जाऊन बघा. पाण्याची आहे बोंब आहे, याबद्दल वादच नाही.
पाऊस पडला, खड्डे म्हणजे मुंबईतच पडले, सगळ्या हिंदुस्थानामध्ये खड्डे पडलेले आहेत, पाऊस भयानक झाला आहे. मग आमच्यावर त्या खड्ड्यात काय आहे, खड्ड्यात पैसे, खड्ड्यात रस्ता तर रस्त्यात खड्डे, नाही रस्त्यात तुझे आई बाप, जायचं तर जा. एकच वाक्य आहे, रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते. खड्डे पडल्याचं कारण कॉन्ट्रॅक्टर म्हणजे पैसे घेतात, खातात, पैसे खातात. किती खाल्ले? 40,000 कोटी शिवसेना वगैरे या लोकांनी खाल्ले. रामदास तुमच्याकडे काही आले का? नाही ना, नाही अजून नाही आले म्हणतात ते. गोपीनाथ तुमच्याकडे नाही, माझ्याकडे काही आले म्हणून ह्यांच्याकडे आले असेल तर मला थोडे द्या, वाटणी करता येईल ना. 40,000 कोटी काय साधा आकडा आहे? मग उद्धव चांगला बोलला, आकडा लिहून दाखवा किती शून्य असतात 40,000 कोटीवर. काहीतरी बडबडायचं. भयंकर चालले प्रकार हे आरोप. कोण सुख आहे ते मला सांगा, कोण सुख आहे? सुखी माणसाचा सदरा काढा शोधून. कोण आहे सुखी? कोणीच नाही. तुम्ही तरी विचार केलात की कशाला आणि कोणाला आपण मतदान करतो? काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय? बरं, शिवसेनेने नाही दिलं, भारतीय जनता पक्षाने काही नाही दिलं, रामदास आठवलेंच्या रिपाईने काही दिलं नाही. काँग्रेसने तुम्हाला काय दिलंय याचा कधी विचार केलाय? काय दिलंय? 10 वर्ष तुम्हाला झाली, 15 वर्ष तुमचं चालू आहे. भले आम्ही 17 वर्षात तुम्हाला काही दिलं नाही, यांनी 12.5 वर्षात काय दिलं? खून खराबा, महिला बसल्या तिथे, माझ्या माय भगिनी बसल्यात. आहे का तुमचं आयुष्य काही सुरक्षित आहे? मंगळसूत्रांना हात घालण्यापर्यंत यांची पाळी गेली, दरोडेखोरांची, चोरांची. खून खराबा, खुनाच्या कल्पना काय? सासूला मारते, सासू नातवाला मारते, नातू आईला मारते, अमुक मारते. खुनी मुडदे पडतायत. अमरावतीला काय ते 1 कोटी रुपये पकडले, म्हणजे मतदान सुद्धा स्वच्छ नाही. या अजित पवारांनी खडकवासलामध्ये मार खाल्ला, मांजोळ्याच्या बायकोला उभं केलं, निवड केला, ती पडली, ती राष्ट्रवादीत जाऊन पडली, बीजेपीचे निवडून आले. मग इतका फटका खाल्ल्यानंतर मावळ प्रांतामध्ये 3 शेतकरी मारले गेले. का मारले गेले? शेतातनं पाईपलाईन टाकायची. अहो म्हणे आमचं शेत उद्ध्वस्त होतोय. हे इथे असं नका करू. गोळ्या बार होऊन 3 मारले गेले. 3 मावळ